मित्रांनो, जय जवाहर, जय आदिवासी म्हटलं आज घरीच होतो नाही का, मग कुठेतरी फिरायला जावं. मग सगळ्यांनी विचार केला, की चला समृद्धीला जाऊ. मग काय घेतली छत्री निघालो समृद्धीला. कारण पाऊस पण तेवढाच होता, खूप पाऊस पडत होता. माझी तोळ उडून डायरेक्ट फाटलीच होती. कसं तरी इथपर्यंत ओलांडून आलो. मग काय आलो इथं समृद्धीला. आता हा बोगदा तुम्ही बघू शकता, एकदम खतरनाक समृद्धी महामार्ग बोगदा आहे. आता तुम्ही सांगाल हा बोगदा कुठे आहे? अरे हा बोगदा आमच्या गावात आहे. आणि तुम्ही सांगाल तुझं गाव कुठे आहे? माझं गाव आहे जमिनीवर. तर काय चला आता आपण इथं आतमधला व्ह्यू दाखवूया. आणि आतमध्ये एवढा खतरनाक गार वारा येत होता ना, की डायरेक्ट झोप झाली होती. मग काय मी पण फोटो काढला कॉन्ट्रॅक्टदार सचिन टिचकुल्यासारखा. मग काय मग सगळं फिरलो आतमधून सगळा मस्त आतमध्ये फिरत होतो. तेवढ्यात आम्हाला दिसली या नाजूकशी क्यूटची अशी दोन कुत्र्याची पिल्ले म्हणजे होती तशी 4-5 होती. मस्ती ती मस्ती करत चालले होते आमच्या पाठीमागत. मग आम्ही निघालो पुढे, कारण पुढं मित्र होणार होते. तर चला बोललो मित्राची वाट बघू. मग काय आले ते दोघं मित्र. मग निघालो 8 किलोमीटर बोगद्याकडं. हा येत पाट्याने मी तुम्हाला दाखवतोय की या कधी जमलं तर बघा. मस्त खतरनाक व्ह्यू आहे इकडं. तर बोललो आता डायरेक्टली आपण म्हटलं तुम्हाला हा व्ह्यू दाखवा नाही का, कारण तुम्ही घरातून निघतच नाही. तुम्ही घरातच झोपून राहता. म्हणा हा व्ह्यू तुम्ही चुकवाल म्हणून म्हटलं माझा शहाणपणालाही झाला नाही का. मग मी डायरेक्ट व्लॉग खतम केला, डायरेक्ट इथं संपवला.